स्वामीनी आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानस समुद्राकडून माझ्या माहितीवर चालू करतो। नाव रामचंद्र अवघिरकर आहे। हा रायगड तुम्ही पाहिला असाल किंवा असा रायगड पाहायचा आहे। गड खूप मोठा आहे, इतिहास खूप मोठा आहे। या रायगड किल्ल्याची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट आपण उंचावरती आलो आणि जिथे पार्किंग करून आलो तिथून याची हाईट आहे 1375 फूट। गडाचा परिसर वरचा तो 1200 एकरामधला रायगड पूर्ण डिटेल्स आणि व्यवस्थित पाहायचं असेल तर 3 दिवस लागतात। या गडावरती राजांनी 350 इमारती उभारल्या, 11 पाण्याची मोठी तलाव खोदली आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या। किल्ल्याच्या चारी बाजूला सह्याद्रीचे पर्वतरांग, सह्याद्री गडाला जॉईन नाही किंवा कनेक्ट नाही, मध्ये स्वयंभूसारखं डोंगर आहे। पण सह्याद्रीत 8 गड आहेत। या गडावरून 8 गडांचं दर्शन होतं। सोनगड, चांभारगड, मकरंदगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, शिवतरगड, प्रतापगड। प्रतापगडाचं मूळ नाव तो भरप्याचा डोंगर, रायगडाचं मूळ नाव रायरीचं डोंगर। शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड होती पुण्यामधली, दुसरी राजधानी कोकणामधली आहे। शिवरायांनी हा डोंगर जावळीच्या मोऱ्यांकडनं घेतला तो 1656 मध्ये आणि 1670 पर्यंत गडावरची बांधकामं चालू केली। किल्ला बांधायला 14 वर्ष लागली। ज्या कलाकाराने किल्ला बांधला त्यांचं नाव हिरोजी इंदुरकर होतं। स्वतःचं घरदार विकून किल्ला बांधून दिला। शेवटी शिवरायांनी विचारलं, हिरोजी काही नाम पाहिजे तुम्हाला? हाती, घोडा, खजिना, जहागिरी काही नको राजा, मला रायगडाच्या जगदीश्वराच्या पायरीवर माझं फक्त नाव लिहा। जाता येता तुमची पावलं त्या पायरीवरती असतील तर तुमच्या पायाची धूळ माझ्या माथ्यावरती पडेल। वा हिरोजी, तुमच्यासारखी पोरं मला सापडली, हुबं स्वराज्य घडलं। आपल्या महाराजांनी या गडावरती 70 मध्ये मुक्कामने 80 निधन, 10 वर्ष इथे, 26 वर्ष राजगड आणि बालप शिवनेरी किल्ल्यावरती उभं। राजाला जीवनात आयुष्य 50 वर्ष लाभलं। हल्लीचं 50 वर्ष धरलं तर 20 वर्ष बालपणात राहिली, 30 वर्ष मनासारखं माणसाला घर नाही बांधता येत। महाराजांनी महाराष्ट्रामध्ये 265 किल्ले जिंकले, पण 2 गड घेताना आले, मुरुड, जंजिरा, औरंगाबाद मधला देवगिरी किल्ला। एवढे गड राजाने घेतले, 18 पगड जातीला एकत्र केली। पण राजस्थान मध्ये गेलो तिथे किल्ले शाबूत आहेत, पण महाराष्ट्रात तुटलेले भिंती आहेत। कारण का? राजस्थानचे राजे शरण गेले, ते झुकले, ते वाकले। मराठा कोणासवर शरण नाही गेला, म्हणून मराठ्यातले शेर आहेत की अंधाराला रात्र म्हणतात, अबळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, मराठ्याची जात आहे। कवी भूषण बोला, काशी हूं की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, शिवराय नव्हते तो सबकी सुन्नत होती। घासल्याशिवाय ढाल नाही तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला। अंधार पडला पाहता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा जिजाऊचा शिवबा पाहिजे। तांदूळ शिजल्यानंतर भात म्हणतात, महाराष्ट्रात राहून शिवरायांना विसरेल हिजड्याची जात म्हणतात। त्या काळचे मराठे लवकर उठे, धाल तुटे पण पिचे न हटे। आताचे काही मराठे उशिरा उठे, दारूच्या हड्ड्यावर सुटे, लिव्हर फुटे पण दारू न सुटे। 1818 मध्ये इंग्रजांनी किल्ला उद्ध्वस्त केला, रायगड पूर्ण 11 दिवस जाळून टाकला। 11 दिवसामध्ये रायगडावरची छप्र, पैठणी कापड इंग्रजांनी जाळून टाकली। आता आपण रोपवेने आलो, तो हिरकणीकडे आहे। तुमच्या समोर मी हिरकणीची कविता म्हणतो, ती काळजीपूर्वक ऐका। रायगडावर राजधानी होती शिव छत्रपतींची, कथा सांगतो ऐका अजूनी, तेथील हिरकणी बुरुजाची। गाव तलाशी वसले होते वालुसरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे। आई बायको ताना मुलगा, कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नाव त्या तडपदर घरवालीचे। सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका नेकीच्या धंद्यावरती। एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आलं तिच्या कधी, सांज वेळ टोळण गेली। अव सूर्यदेवता मावळता हे बंद झाले गडाचे दरवाजे। आई मनात व्याली, हिरा म्हणाली, घरी तान बालं माझे, हात जोडून करी विनवणी, गडकरी खाली जाऊ द्या मला। गडकरी म्हणतात, नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला। ती बालाच्या आठ माय वेडी झाली पिसी, कडा उतरी धावत जावणी, बालाला ती घेई कुसी। अतुलने धाडस पाहुणी, महाराज स्तंभित झाले। हिरास साडी चोळी देऊनी प्रेमा सन्मानित केले, कड्यावर त्या बुरुज बांधिला, साक्षाईच्या प्रेमाची कथा ऐकू येते अजूनही। तेथील हिरकणी बुरुजाची कहाणी ऐकू येते, तेथील हिरकणी बुरुजाची। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव।